आज आम्ही बनवणार आहोत कोलंबी मसाला। कोलंबी मसाला बनवण्यासाठी बघा मी इथे अर्धा किलो कोलंबी घेतली आहे। कोलंबी व्यवस्थित साफ केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लिंबाचा रस, हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता इथे बघा मी परत पाणी घालून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली। धुवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे बघा मी कढई घेतली आहे। कढई घेतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मी तेल घालून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा मी व्यवस्थित परतून घेतला। कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला आला लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। आला लसूण पेस्ट घातल्यानंतर मी परत परतून घेते व्यवस्थित आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आपल्याला, ती व्यवस्थित परतून घ्यायची। आता हे बघा आलं लसूण टाकल्यानंतर मी व्यवस्थित परतून घेतलं, झाकण लावून 2 मिनिटं शिजून घेतलं। आता त्यामध्ये आपल्याला हे बघा हळद घालून घ्यायची आहे। हळद घातल्यानंतर अर्धा चमचा मी धना पावडर घालून घेते आणि 2 चमचे मी मालवणी मसाल्याचा वापर केला आहे। आता आपल्याला मालवणी मसाला घातल्यानंतर व्यवस्थित परत सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आता हे बघा 1 वाटी मी वाटण घालून घेते। वाटण घातल्यानंतर पण मी व्यवस्थित परतून घेते आणि अर्धी वाटी मी त्यामध्ये पाणी घालून घेणार आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून 2 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे ग्रेव्ही चांगली बनते। आता आपल्याला तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही व्यवस्थित शिजून घ्यायची आहे झाकण ठेवून। त्यानंतर हे बघा झाकण काढून दाखवते मी तुम्हाला आता। तेल सुटलेलं आहे। तेल सुटल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये कोलंबी घालून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता हे बघा मी सर्व कोलंबी त्यामध्ये घालून घेते आणि कोलंबी घातल्यानंतर परत आपल्याला सर्व मिक्स करून 2 मिनिटं झाकण लावून शिजून घ्यायची आहे। असं केल्यामुळे खरोखरच ग्रेव्ही खूप छान बनते आणि असं करून बघा तुम्ही नक्की। आता हे बघा मी परत परतून घेतलं आहे आणि आता आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढा पाण्याचा वापर करायचा आहे। तर आता आपण त्यामध्ये पाणी घालून घेऊया। पाणी घातल्यानंतर जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। पाणी घातल्यानंतर हे बघा मी त्यामध्ये कोकम घातलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आणि व्यवस्थित 15 ते 20 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे बघा आपली कोलंबी बनून तयार झालेली आहे। हा कोलंबी मसाला तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता। ही कोलंबी मी मालवणी पद्धतीमध्ये बनवलं आहे। नक्की तुम्ही एक वेळा असं कोलंबी मसाला बनवून बघा, खूप छान बनतो। आता हा कोलंबी मसाला बनून तयार झालेला आहे। अशा रेसिपी तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।